हॅलो एव्हरीवन, मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहे बटाट्याची भजी. तर त्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतलं आहे 1.5 वाटी इतकं बेसन. त्यानंतर मी ह्या ठिकाणी लाल मिरची पावडर घालून घेतली आहे अर्धा चमचा. त्याचबरोबर हळद घातली आहे अर्धा चमचा. मिक्स करून घेऊया. आणि हा एक मोठा बटाटा घेतला आहे. मी त्याची साल काढून घेणार आहे आणि मग आपण पाण्यात त्याला किसून घेऊया. पातळ त्याचे आपण काप करून घेऊया, स्लाइस करून घेऊया. तर ह्या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ भिजून ठेवलं आहे अगोदर. अजून मी ह्याच्यात मीठ ॲड केलेलं नाही आहे, तर मीठ ॲड करून घेऊया आपण. तर ह्या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलं आहे भजीसाठी. चवीपुरतं ह्या ठिकाणी आपण मीठ घालून घेऊया. तुम्ही ह्या पिठामध्ये 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ वापरलं तर छान खुसखुशीत अशी आपली भजी तयार होतात. तर आता माझ्याकडे पीठ नसल्यामुळे मी ह्या ठिकाणी वापरलं नाही. मीठ घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊया. आणि आपण आता बटाटा किसून घेऊया. ह्या ठिकाणी मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि कोरडे करून घेतले आहे, जेणेकरून पिठामध्ये बटाट्याचं एक्स्ट्रा पाणी जाणार नाही. त्यानंतर मी ह्या ठिकाणी बेकिंग सोडा थोडासा घालून घेणार आहे. चिमूटभर इतकाच मी बेकिंग सोडा ह्या ठिकाणी ॲड करून घेणार आहे. मिक्स करून घेऊया. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता बेकिंग सोडा. तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम ऑन करते आहे आणि परत एकदा आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गुठळ्या ठेवायच्या नाही पिठाला. तर कढईतलं सर्व पाणी सुकून जाऊ द्यायचं आहे, ड्राय होऊ द्यायचे आहे कढई. त्यानंतर ह्या ठिकाणी आपण तेल ॲड करून घेऊया. कढई छान कोरडी झाली आहे. मी ह्या ठिकाणी 7 ते 8 चमचे इतकं तेल घालून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी कढई गरम झाली आहे, तेल गरम झालं आहे. तर मी ह्या ठिकाणी एक भजी असं पिठामध्ये डीप करून टाकून घेते आहे. एका बाजूने शिजली आहे, पण पलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊया, फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी टम्म फुगली आहे ती. मस्त क्रिस्पी झाली आहे.
अशाच प्रकारे आपण सर्व भजी तेलातून काढून घेऊया. तर ह्या ठिकाणी भजी रेडी आहे. बटाटा भजीसोबत ह्या ठिकाणी चहा. मस्त एन्जॉय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.